युएईमधल्या अबुधाबीमध्ये अल धापरा एअरबेसवर इराणचा हल्ला। यामध्ये अमेरिकी तळाचं मोठं नुकसान। या तळावर जवळपास 2000 अमेरिकी सैनिक तैनात। ड्रोनपासून अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संचलनाचं हे एक प्रमुख केंद्र। अमेरिकेकडून इराणच्या तेल परिसरामध्ये हल्ले करण्यात आले, त्याला आता इराणकडून उत्तर। अमेरिकेशी संबंधित तेल परिसरामध्ये इराणकडून हल्ला। इराणकडून ऑपरेशन टू प्रॉमिस मोहीम। अमेरिका आणि इस्रायलच्या ठिकाणांवर इराणकडून बॉम्ब वर्षाव। इराणच्या कतारमधील गॅस साठ्यांवर मोठा हल्ला। या हल्ल्यानं गॅसच्या रिफायनरीमध्ये मोठी आग तसंच रिफायनरीचं नुकसानही झालंय। कतारकडून हल्ल्यांना दुजोरा। इराणचा इस्रायलची राजधानी तेल अवीववर मोठा हल्ला। क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी। हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त। ढिगाऱ्याखाली अनेक लोक इमारतींमध्ये अडकले। हवाई हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याची लेबनॉनमध्ये कारवाई। हिजबुल्ला विरुद्ध इस्रायलची मोठी कारवाई। हिजबुल्लाचे अनेक दहशतवादी ठार केल्याचं दावा। इराणचा सौदी अरेबियाची राजधानी रियादमधील तेल शुद्धीकरण कारखान्यावर मोठा हल्ला। क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रियादमध्ये स्फोट। प्रिन्स सुलतान हवाई तळाचंही प्रचंड नुकसान। इराणनं कतारच्या गॅस क्षेत्रावर डागलं क्षेपणास्त्र। हल्ल्यानंतर रास लाफान गॅस क्षेत्रामध्ये आग। आपत्कालीन पथकं घटनास्थळी तैनात, तर गॅस क्षेत्रातील रिफायनरीचंही नुकसान। अमेरिकेनं पोस्ट केला इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ। ऑपरेशन एपिक फ्युरीचा व्हिडिओ समोर। इराणवर लढाऊ विमानानं केलेल्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ। इराणचे इस्रायली हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर। इराणचा वेस्ट बँकवर मोठा हल्ला। पॅलेस्टिनींच्या ताब्यातील वेस्ट बँकवर इराणचा हल्ला। इस्रायल आणि अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला। इराणच्या सर्वात मोठ्या गॅस साठ्याला केलं लक्ष्य। दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर केला मोठा हल्ला। हल्ल्यानंतर गॅस क्षेत्रामध्ये मोठी आग। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं इराण विरुद्धच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधान। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना युद्ध लांबवायचं नाही। JD व्हान्स यांचं वक्तव्य। ट्रम्प यांना अमेरिकेला युद्धाच्या दलदलीत ओढायचं नाही, व्हान्स यांची माहिती। इराणच्या मोठ्या हल्ल्यानंतर इस्रायलचं प्रत्युत्तर। इस्रायलचा इराणी बंदरावर मोठा हल्ला। तेहरानजवळच्या बंदरे अंझाली या ठिकाणी मोठा स्फोट, तर इराणी नौदलाच्या जहाजांना लक्ष्य केलं, इस्रायलचा दावा। इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लासह अनेक ठिकाणी हवाई हल्ला। दहशतवादी तळ असलेल्या हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले। 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती। इस्रायलच्या सैनिकांकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी। गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड। शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 1,500 पेक्षा जास्त अंकांनी पडला। निफ्टीमध्ये 450 पेक्षा जास्त अंकांची पडझड। क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचा परिणाम। गुढीपाडव्या दिवशी कोल्हापूरकरांच्या गॅससाठी रांगा। घरगुती गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी। राजारामपुरी परिसरासह अनेक ठिकाणी सकाळपासून ग्राहकांनी लावल्या रांगा। एकीकडे सणाचा उत्साह तर दुसरीकडे गॅससाठी रांगा कायम। अहिल्यानगरमधील अनेक गॅस एजन्सींसमोर लोकांच्या रांगा। वाद होऊ नये यासाठी पोलीस पथक एजन्सीसमोर तैनात। गुढीपाडव्या दिवशी नाशिकच्या अंबडमध्ये लोकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा। सकाळपासून गॅस मिळावा यासाठी लोकांची गर्दी, मात्र एजन्सी बंद असल्यामुळे लोकांचा संताप। आखाती देशातील युद्धाचा फटका व्यावसायिक गॅस सिलेंडरला। हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर स्वयंपाक। नांदेडमधील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी स्वीकारला पारंपरिक चुलीचा पर्याय। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गुढीपाडव्यावर। मिठाईच्या किमती प्रति किलो मागे 10 ते 20 रुपयांनी वाढल्या। अनेकांच्या घरी आज श्रीखंडपुरीचा भेद। पुण्यातल्या काका हलवाई स्वीट होममध्ये श्रीखंड खरेदीसाठी गर्दी। युद्धजन्य परिस्थिती थांबावी, विश्वात शांती प्रस्थापित व्हावी यासाठी बीडच्या केजमध्ये 108 कुंडी विश्वशांती महायाग। 25,000 चौरस फुटाचा बांबूचा यज्ञमंडप। सामूहिक प्रार्थनेसाठी हजारो भाविक भक्तांची उपस्थिती। इराणच्या महिला फुटबॉल खेळाडू मायदेशी परतल्या। युद्ध सुरू झाल्यानंतर महिलांनी ऑस्ट्रेलियामध्ये घेतलं होतं शरण। तुर्कीतून रस्ते मार्गे महिला टीम इराणमध्ये पोहोचली। गॅस परिसरामध्ये हल्ला करून मोठी चूक केल्याचा इशारा इराणच्या लष्करानं दिलाय। हल्ल्याला उत्तर देणार असल्याचंही इराणनं म्हटलंय। पुन्हा हल्ला झाल्यास आखाती देशातील ऊर्जा क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला।
अमेरिका, इस्रायल आणि इराणनं युद्ध थांबवावं, संयुक्त राष्ट्रसंघाचं आवाहन. लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रसंघानं व्यक्त केली चिंता. 10 लाख लोक बेघर झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.